नमस्कार. मी शिवानी. मी माझी ॲक्सिडेंटची जर्नी शेअर करते. ही जर्नी शेअर करण्यामागे फक्त एक कारण आहे, की जे कोणी या प्रवासातून सफर करत असतील, जे कोणी यातून जात असतील, त्यांना फक्त एक प्रेरणा जरी मिळाली माझ्या स्टोरीतून, तर खूप चांगली गोष्ट असेल माझ्यासाठी. माझा जेव्हा ॲक्सिडेंट झाला, तेव्हा मला वाटलं होतं, की पूर्ण आता आयुष्य थांबलंय. पण जसं-जसं मी ठरवलं, की नाही थांबायचं नाही. काहीही झालं तरी ही वेळ सुद्धा जाणार आहे आणि ही वेळ सुद्धा जाईल आणि खूप छान दिवस परत येतील. आणि मी प्रत्येक दिवशी स्वतःला हेच सांगत होते, की आज नाही उद्या, उद्या, परवा होत जाईल. काही ना काहीतरी चेंजेस येत जातील. तू अशीच राहणार नाहीस. आणि खरं सांगायचं तर प्रत्येक दिवस बदलत गेला आणि मी रिकव्हर होत गेले. ॲक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्यात आधी हारले होते तो कॉन्फिडन्स. चालणं तर दूरची गोष्ट आहे. साधं एक स्टेप सुद्धा चालता येत नव्हतं. आणि तिथं जे मी हारले होते, की मला असं वाटायचं की नाही, आता आपल्याला चालताच येणार. पण ही गोष्ट सुद्धा लक्षात होती, की आपण आपल्या अंतर्मनाला किंवा आपण आपल्या माइंडला जे सांगतोय, आपलं शरीर तसंच आणि तसंच रिॲक्ट करतं. जसं मी ॲक्सिडेंट झाल्यावर स्वतःला सांगितलं होतं, की नाही तुला काही झालेलं नाहीये, स्ट्राँग आहेस आणि तू शेवटपर्यंत राहू शकतेस आणि मी कॉन्शियस राहिले. तीच गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मी त्याच दिवशी ठरवलं, की आपण हारायचं नाही. स्टेप बाय स्टेप पुढे जायचं. हळू-हळू का असेना पण कन्सिस्टन्स राहायचं. सो त्या दिवशी मी ठरवलं माझ्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी आणि मला खरंच मिस करणाऱ्या लोकांसाठी मला परत चालावं लागेल आणि मी तो प्रयत्न करते. ॲक्चुअली माझं डेलीचं रुटीन खरंच खूप सिंपल आहे. सकाळी उठल्यानंतर मी ब्रीथ करते. मोठा श्वास घेते. ग्रॅटिट्यूड देवाला मी सांगते, की थँक यू या दिवसासाठी, जो मी हळू-हळू का होईना रिकव्हर करतेय. कालच्यापेक्षा आजचा दिवस खूप छान आहे. असं बोलून मी दिवसाची सुरुवात करते. एक्सरसाइज सकाळचं सगळं आवरल्यानंतर थोडीसं होम वर्कआउट जे मला थेरपिस्टने सांगितलंय, थोडंसं स्ट्रेचिंग या गोष्टींमुळं हळू-हळू का होईना, पण माझी होल बॉडी, माझं होल शरीर, पूर्ण शरीर काय होतं, थोडं-थोडं का होईना, पण ॲक्टिव्ह होत चाललंय. जे पूर्णपणे वीकनेस जो होता, आता तो नाहीये. थोडं-थोडंसं का होईना ॲक्टिव्ह होत चाललंय. आणि मी माझा दुपारचा वेळ खरं सांगायचं तर YouTube कंटेंट्स, Instagram कंटेंट्स बनवण्यासाठी देते. जिथं मला असं वाटतं, की माझी स्टोरी शेअर केल्याने एकाला कोणाला तरी प्रेरणा मिळाली तर खूप झालं. आणि मग मी संध्याकाळी परत वर्कआउट करते. अगदी नॉर्मल थोडासा चालण्याचा प्रयत्न करते. जिथे अगदीच इम्प्रूव्हमेंट नाहीये, पण जो प्रयत्न आहे त्यात मी खूप खुश आहे. कारण प्रयत्न करणं सुद्धा खूप गरजेचं असतं, नाही का? आणि संध्याकाळी मग परत जेवण वगैरे करून झाल्यानंतर ग्रॅटिट्यूड देवाला, थोडासा वेळ वाचण्यात वगैरे आणि त्यानंतर मी माझी प्रोग्रेस लिहून ठेवते. छोटीशी का असेना, थोडीशी का असेना, पण ती मी लिहून ठेवते. कारण त्यामुळेच मला कळतंय, की मी एक-एक पाऊल का होईना, थोडंसं का अंतर होईना मी पुढे जाते. त्यामुळेच मी हे करून ठेवते. रिकव्हरी म्हणजे रेस नाहीये. ही स्वतःबरोबरची शांत चाललेली एक जर्नी आहे. थकते, कधी पडते, लागतं, दमल्यासारखं होतं, खूप थकवा येतोय. पण खरं सांगू का, मी थांबत नाही. रोजची छोटी-छोटीशी पावलं जी मला मदत करतात, ती खरंच खूप आनंद देणारी आहेत. म्हणजे ॲक्चुअली जो ह्यातून ट्रॅव्हल करतो, प्रवास करतो त्यालाच हे करतं. पण जर तुम्ही सुद्धा अशा कुठल्या परिस्थितीतून जात असाल, तर प्लीज थांबू नका. म्हणजे एक वेळेसाठी थांबलात तरी चालेल, पण हारू नका. कारण बिकॉज हीलिंग टेक्स टाईम, बट इट्स रिअली वर्थ इट. ही माझ्या हीलिंगची छोटीशी झलक होती. असेच अपडेट्स बघायचे असतील, माझी पुढची जर्नी बघायची असतील, माझ्या हॉस्पिटलायझेशनमधले फोटोज, व्हिडिओज, माझ्या रिकव्हरीचा पार्ट तुम्हाला बघायचा असेल आणि माझ्या प्रवासात मला साथ द्यायची असेल, तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. थँक यू आणि स्ट्राँग राहा. बाय.